एक आमच्या ओळखीतले होते, त्यांच्याकडे नेहमी घरात वस्तू चोरीला जायच्या. हां. तर त्याची आई मुलगा उशिरा येणार म्हटल्यानंतर मोहरी, मीठ असं उंबरठा ठेवायची, की मुलगा आताच लवकर परत येऊ दे, चांगल्या पद्धतीने येऊ देत. पण अच्छा. मुलाला काय व्यसन होती काय तिला बिचारीला माऊलीला काहीच माहीत नव्हतं. मग असं ओळखीच्या लोकांकडनं कळलं, की मी हे काम करते. तर एकदा त्यांच्या घरात ना त्या आईच्या पाटल्या काहीतरी गेल्या घरातल्या. म्हणून मग त्या मुली काय म्हणाल्या, की "आई तू आपण कोणाला तरी लक्ष ठेवायला सांगू." तर आई म्हणाली, "नको, नको. आपल्याकडे चोरी करणारं दुसरं कोणीच नाही आहे. तर आपण बघूया काय असेल ते मिळेल कोणी घेतलं असेल तर." पण ती एका मुलीला डाऊट होता म्हणून ती म्हणाली, "मला लक्ष ठेवायचं आहे." आणि मग लक्ष ठेवल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की तो मुलगा घरातनं कामावर जातो म्हणून सांगतो आणि कामावर न जाता मठात जायचा. मठाच्या इकडे कॉईन मिळतं चपला वगैरे काढल्यानंतर. तर ते तसं लकी नंबर असायचं आणि मग तो मटका खेळायला जायचा. अच्छा. मग त्याचं हे रुटीन होतं आणि उशीर झाला किंवा पैसे हरला कधी जास्त मिळाले तर आईला साडी घेऊन ये, आईला खुश कर. त्यामुळे तिला असं वाटायचं मुलाचं आपल्याला किती प्रेम आहे आणि मुली उगाचच त्याच्यावरती खारकात आहेत की त्याच्याबद्दल खोटं काहीतरी सांगताय म्हणून ती विश्वास ठेवत नव्हती. मग जेव्हा एकदा त्या बाहेर गेल्या कुठेतरी मुलींबरोबर आणि त्यांच्या घरी बरेच जण घर विकायचं म्हणून बघायला आले. तर लोकं म्हणाले, "का हो तुम्ही घर विकता का?" तर म्हणे, "नाही, कोणी सांगितलं?" तर एक जण मग आला म्हणे, "नाही, मी टोकन दिलेले आहेत, मला घर पाहिजे." अशी 3-4 माणसं येऊन उभी राहिली. मग आईला कळलं की काहीतरी गडबड आहे. मग तिने मुलींच्या सहाय्याने मदत घेतली. मग मी त्यांना दाखवून दिलं की मुलांनी काय उद्योग केलेत. तो आता पैशात हरलाय त्याच्यामुळे तो ह्या गोष्टी करतोय. मग हे सगळं कळल्यानंतर ते घर कसं वाचवायचं काय ते त्यांनी बघितलं. लोकांचं ज्यांचे पैसे उसने घेतले होते ते देऊन टाकले. पण मुलाची सवय काय सुटली नाही. मग नंतर त्याला जेलमध्ये टाकलं होतं. पण चांगला सुशिक्षित मुलगा. मग तिथे तो लोकांना मदत वगैरे करायचा. पण म्हणजे करिअर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, बाहेर एकदा पाऊल पडल्यानंतर. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.